हे तू ऐकलं का? पुण्यात बिबट्या आलेत. हो, ओळखतो मी त्यांना. नदीवर आम्ही सोबतच जायचो अंघोळीला. डेंजर यार, अलर्ट राहायला सांगितलंय सगळ्यांना. वाह! जंगल कापताना तर एवढे अलर्ट नाही झाले तुम्ही लोकं. अरे फंडामेंटल नीड्स असतात ह्युमनच्या. करावं लागतंय सगळं सर्व्हायवलसाठी. हो ना. तुमच्या नीट झाल्या की तुम्हाला बाकी काही दिसतच नाही ना. मोठे कुले आणि जग भुले. पुण्याच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तुम्ही लोकांनी बिल्डिंग्स कापून एवढी झाडं लावली आहेत की जंगली प्राणी बोर झाले आता जंगल बघून. बिबट्या कसा कोथरूड मध्ये 2 BHK मध्ये राहणारा प्राणी आहे. तो जंगलात कसं फक्त वीकेंड आउटिंगला जातो. मला कळतात तुझे टोमणे जाड्या, पण पॉप्युलेशन वाढलंय, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार ना शहरांना वाढण्यासाठी. माणसांना नेचर सोबत बॅलन्स करून राहायला कधी जमलंय का? डेव्हलपमेंटच्या नावाखाली डिस्ट्रक्शन ही तुमची जुनी सवय बाबा. आणि नेचर तुमच्या शहरात नाही, तुमचे शहर नेचर मध्ये घुसतायत, कळलं का? बरोबर आहे तुझं. आणि बिबट्या शहरात आलाय हे बोलणं बंद करा. माणसं जंगलात घुसलेत हे बोला. न्यूज तरी खरी सांगा जरा. अरे पण आता दोघांच्या सेफ्टीला धोका होतो ना, आणि सिटी ग्रोथ होणारच ना. देवाने अक्कल माणसाला जास्त दिली का बिबट्याला? वापरा कधीतरी. डेव्हलपमेंट विदाउट बॅलन्स इज जस्ट स्लो सुसाईड. बरोबर आहे तुझं.